लातूर जिल्ह्यामध्ये उन्हाची तीव्रता वाढलेली आहे, उष्णता जाणवते आहे तापमानामध्ये वातावरणामध्ये आणि त्यामुळं फळांची जी मागणी आहे ती वाढलेली आपल्याला पाहायला मिळते आहे आणि मागणी वाढल्यामुळं फळांचे भाव जे आहेत ते देखील वाढताना आपल्याला पाहायला मिळतात। लातूरच्या बाजारामध्ये नारळ पाणी जे आहे ते 60 ते 70 रुपयाला विकलं जात आहे, जे की गेल्या आठवड्यामध्ये 40 ते 50 रुपयाला नारळ पाणी मिळत होतं आणि टरबूज जे आहे ते 30 ते 40 रुपयाला मिळत होतं। त्याच्या किमतीमध्ये देखील वाढ झालेली आहे। केशर आंबा जो आहे तो 200 ते 250 रुपये किलोने विकला जात होता, मात्र आता जी किंमत आहे तर आपण जर लक्षात घेतलं तर 180 ते 200 रुपये किलोने आंबा विकला जातो आहे। एकूणच जर लक्षात घेतलं तर जी रसाळ फळं आहेत त्याची मागणी वाढलेली आहे, त्याच्या किमतीमध्ये देखील वाढ झाली आपल्याला पाहायला मिळते। नारळ पाणी जे आहे ते नारळ पाणी 60 रुपये ते 70 रुपये किमतीला आता विकलं जात आहे, तर टरबूज देखील 50 रुपयांपासून 100 रुपयांपर्यंत प्रति किलो विकलं जात आहेत। मला सांगा, आता फळांचे भाव वाढलेले आहेत, कधीपासून वाढलेत? फळाशिवाय जसं येऊन चालू झालं ना तेव्हापासून फळाचे भाव जास्त झालेला आहे आणि ह्या पिरियडमध्ये जरा टरबूज हे का लयच कमी झाला आहे। हां, आता हे आंबे जे आले आहेत आता सुरुवात आहे, सुरुवातीला आंबे जरा महागच असतात, पुन्हा एक 15 दिवसानं महिन्यानं पुन्हा अजून कमी भाव होत आहे। जसं मोसम राहील तर जसं माल येईल तसं आवक वाढली की भाव कमी होत आहे। नारळ पाणी आणि टरबूज ॲपल काय भावाने? नारळ पाणी 60 ते 70 रुपयेपर्यंत आहे आणि टरबूज 50 रुपये नग ते प्रति नग, 100 रुपये 120पर्यंत नग आहे। ॲपल 200 पासून ते 240 260पर्यंत आहेत। म्हणजे या आठवड्यामध्ये 10 ते 20 रुपयाने भाव वाढलेले आहेत। 10 ते 40 ते 50 रुपयानं भाव वाढले या आठवड्यात। फळांचे 40 ते 50 रुपयाने भाव वाढलेले आहेत। अंजीर काय भाव आहे? अंजीर 200 रुपये नंबर एक अंजीर 200 ते 240पर्यंत आहे प्रति किलो। पण गेल्या आठवड्यात कमी होती किंमत? गेल्या आठवड्यात कमी होतं, गेल्या महिन्यात गेल्या आठवड्यात 140 160 होतं, आता 200पर्यंत झालेलं आहे सरासर। म्हणजे 40 ते 50 रुपयांनी फळांचे भाव देखील वाढलेले आपल्याला पाहायला मिळतात। नारळ पाणी असेल किंवा टरबूज असतील, अंजीर असेल, ॲपल असेल, यांच्या किमतीमध्ये जे आहे ती वाढ झालेली आहे। आल्हाददायक गोष्ट जी आहे ती केशर आंबा जो आहे तो 250 रुपयाहून 180 रुपयावर आता विकला जातो आहे, मात्र रसाळ फळं जी आहेत ती त्याचे भाव वाढताना आपल्याला पाहायला मिळतात। महेंद्र जोंधळे, टीव्ही मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।